देशभरामध्ये धुलिवंदनाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो, परंतु अमरावतीच्या कुरळ पूर्णामध्ये धुलिवंदनाचा वेगळाच रंग जो आहे तो पाहायला मिळतोय। बच्चू कडूंनी यावर्षी देखील आगळीवेगळी रंगपंचमी साजरी केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो। धुलिवंदनाच्या दिवशी आज सरकारवर बच्चू कडूंचा प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। परतवाडा चांदूर बाजार रस्ता रंगवलेला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बच्चू कडूंनी मांडलेले आहे। दुसरीकडे जे बॅनर लागलेला आहे ते सरकारवर ताशेरे उडवणारं असल्यानं या ठिकाणी आपण बघू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो कार्टून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देखील कार्टून आहे। दोघांच्या हातामध्ये पिचकारी आहे, परंतु या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करताना आपल्याला दाखवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या काही म्हणी असेल किंवा मग म्हणणं या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे। लाडक्या भावाला लुटले आणि बहिणीला दिले अशा विविध प्रकारच्या आशयाचे वेगवेगळे ओळी या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत। धार्मिक वादात शेतकरी मरतो असं बच्चू कडूंचं म्हणणं। या संदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून बच्चू कडू यांच्याशी खास बातचीत केली आहे। पाहूया। आज होळीनिमित्त अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या वतीने आज अनोखे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। सरकारचं लक्ष वेधून करण्यासाठी या ठिकाणी बच्चू कडूंच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहतो की या ठिकाणी बॅनर लावून या ठिकाणी सरकारचा निषेध केला आहे। बटंगे तो बटंगे आणि फतव्यांच्या राजकारणात कट्टर धर्मतेचा वादात मरतो शेतकरी असे या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आला आहे। आपल्यासोबत बच्चू कडू आहेत। हो, काय सांगा? आमच्या नितीन देशमुखने एक कविता लिहिली, कापूस हिरवा कापूस भगवा, कापूस निळा पांढरा झाला, पण सगळ्या झेंड्याचा कापड शेतामधून आला। नेत्यांच्या अंगावरचे कपडे असू दे, अधिकाऱ्यांच्या अंगावरचे कपडे असू दे, त्यांच्या पार्टीचे झेंडे असू दे, ते आमच्या शेतकऱ्याच्या शेतातून निघतं, पण त्यालाच मात्र मारलं जातं। आणि अशा सगळ्या फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा आमच्या सगळ्या धर्मातला शेतकरी मरत आहे। त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं। वचन दिलं, घोषणा केली देवेंद्रजीनं आणि सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार, फिरवला शब्द। या ठिकाणी आपण आणखी लाडक्या भावाला लुटले आणि बहिणींना दिले असे सुद्धा या ठिकाणी सोयाबीनच्या भावाची शिफारस 7,000 केली, केंद्रानं 5,000 जाहीर केले आणि मार्केटमध्ये ते सोयाबीन 4,000 विकावं लागले। 75% शेतकऱ्यांना 4,000 विकावं लागले। हमी भावात खरेदी केलेली सोयाबीन 25% आहे, म्हणजे 5,000। मार्केटचे जर भाव पाहिले 4,000, 15% नफा धरून 7,000 पाहिजे असं मी म्हणत नाही। राज्य कृषी मूल्य आयोग म्हणतं का 15% नफा भेटायचा असेल शेतकऱ्याला तर 7,000 भाव भेटले पाहिजे, पण विकावं लागली 4,000। का गए बटेंगे तो कटेंगे, का गए फतवेवाले? या आघाडी आणि युतीच्या राजकारणामध्ये माझा शेतकरी मात्र एका क्विंटलला मागं 3,000 मिळाला। आणि म्हणून आम्ही म्हणतोय बहिणीला दिले पण शेतकऱ्याला लुटलं त्याचं काय? एका क्विंटल मागं जर 3,000ची लूट झाली, एका एकरात आणि 2 एकरात जर आपण सोयाबीन 15 क्विंटल जरी पकडली तर 15 त्रिक 45,000चा घाटा एका शेतकऱ्याला एका वर्षात झाला। ही लूट थांबन कधी? धर्माच्या नावावर मतं घेणार तुम्ही, पण तुम्ही शेतकऱ्याला न्याय कधी देणार आहे? आज रोजगार बेरोजगार होत आहे, बेरोजगारी प्रमाण वाढत आहे। दिव्यांगांचे अजूनही आम्ही पाहतोय मानधन भेटलं नाही, 4 महिने झाले। अजितदादाचा मानधन भेटला ना वित्तमंत्र्याचा, आमचे सगळे आमदाराचे मानधन वेळेवर होतं, पण दिव्यांगांचे मानधन 4-4 महिने होत नाही। 1,500 रुपयात भागत कसं असेल? ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, हा धर्माचा विचार नाही आहे? हे प्रभू रामचंद्राचा आदर्श नाही आहे देवेंद्रजी? पण याची थोडी लाज वाटली पाहिजे। म्हणून आम्ही हे होळीच्या दिवशी रंगपंचमीला तुमचा रंग जरी जीवनातला रंग तुमचा जरी भरला असेल, पण माझ्या शेतकऱ्याचा रंग बेरंग झालेला आहे, तो लाल भडक झालेला आहे। आणि मग या लाल भडक अशा रंगाचा निषेध आम्ही करतो। आणि म्हणून रंगपंचमीच्या दिवशी 5 किलोमीटर ही सगळी सडक रंगवून येत्या 14 एप्रिलपासून आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 100 किलोमीटर सडक रंगवून आमदार ते खासदाराच्या घरापासून ते रंगवणार आहोत आणि एक नवीन आंदोलन सुरू करणार आहोत। तर या ठिकाणी बच्चू कडूंनी सांगितलं की 14 एप्रिलपासून संपूर्ण आमदारांच्या घरासमोर अशा प्रकारे निषेध करण्यात येणार आहे। बाकी सुद्धा शेतकरी आहेत आपल्यासोबत। काय सांगाल? शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी झाली नाही। सरकारने घोषणा केलेली होती, परंतु घोषणा करून सरकारने कर्जमाफी केली नाही। सरकार प्रत्येकाचा शब्द देते, निवडणुकीपुरता शब्द राहतो, त्याच्यानंतर शब्द पाळत नाही। हेच या सरकारचं दुर्दैव आहे।
त्यामुळे शेतकरी ज्या आशेवर बसलेला आहे का आपली कर्जमाफी होईल आणि आपण कर्जमाफी झाल्यानंतर नवीन कर्ज घेऊन शेती उभारू, कारण का कर्ज घेण्याची गरज एवढी अत्यंत आवश्यकता आहे त्याला. कारण का ज्या मालाचे भाव पाडले, 10,000चा कापूस 7,000 खपून राहिला, 12,000ची तूर 7,000 खपून राहिली, सगळ्या मालाचे भाव पाडून आज सरकार शेतकऱ्याच्या माथ्यावर जे भाव पाडून मजा करत आहे आणि फुकटात लोक घालत आहे. सरकार त्यामध्ये खुश आहे आणि शेतकरी हा पासावर जात नाही. काय सांगा, महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आज 3-4 महिने झाले परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नाही. तर जे महायुतीनं आश्वासन दिले का जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना प्रोत्साहन पर 50,000 रुपये देऊ, किंवा जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना काहीतरी देऊ अशी आशा दिली, पण अजूनही काही दिलं नाही. तर हे आजचंच नाही, याच्यापूर्वीचं म्हणजे जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना 50,000 रुपये आपण प्रोत्साहन देऊ, ते मोजकं बिस्किटसारखं टाकलं आणि बाकीची काम बंद केलं. आता संत्रा शेतकरी आहे, संत्र्याले विमा 1 रुपयाचा विमा लागू नाही आहे. 1,600 रुपये त्याची प्रीमियर कोणता शेतकरी भरणार आहे, पण त्या संत्र्याचं काहीही या सरकारने केलेलं नाही. तर आपण पाहतो की या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुद्धा या महायुती सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी दाखवलेली आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती. राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.